शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। अनेक वेळेस तुम्ही ऐकलं असेल की पिकाला बोरॉन त्यामध्ये देणं अतिशय गरजेचं असतं, पण हे बोरॉन नेमकी केव्हा आपण दिले गेलं पाहिजे? जर बोरॉन तुम्ही चुकीच्या वेळी दिलेलं असेल तर तुम्हाला जास्त तोटाही होऊ शकतो, आणि बोरॉन जर तुम्ही योग्य वेळी दिलेलं असेल तर तुम्हाला जास्त फायदाही होऊ शकतो। त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। आज आपण हेच जाणून घेणार आहोत बोरॉन देण्याचे काय फायदे आपल्या पिकाला होतात, आणि बोरॉन जर आपल्या पिकामध्ये जर कमतरता पडली असेल तर काय तोटा होऊ शकतो, सगळी माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा, आणि चॅनेलला जर सबस्क्राइब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपल्याला 3 लाख शेतकऱ्यांचा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे। तुम्ही यापूर्वी पण जे काही भरभरून प्रेम दिलेलं आहे, याच प्रेमामुळे आपण आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे पण तुमचा सपोर्ट लागणार आहे, चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या पिकाला सगळ्यात जास्त NPK ची गरज असते, त्याच्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉन या 2 घटकांची सर्वात जास्त गरज आपल्या पिकाला लागत असते। आणि त्यातल्या त्यात जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये बोरॉनची कमतरता आपल्याला खूप जाणवत असते, आणि ही जर कमतरता जर जाणवली तर प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये फुलगळ असेल किंवा फळाला त्यामध्ये क्रॅकिंग येणं असेल किंवा फुलांची सेटिंग व्यवस्थित न होणं यांसारख्या समस्या त्यामध्ये जाणवत असतात। म्हणून आपल्या पिकाला बोरॉन देणं गरजेचं आहे। आता बोरॉनचा शेतकरी मित्रांनो नेमकी रोल काय आहे आपल्या पिकामध्ये? बोरॉन प्रामुख्याने सेल डिव्हिजनचं त्यामध्ये काम करत असतं, आणि प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये जे काय फ्लॉवरिंग इन्क्रीज करणारे जे हार्मोन्स असतात, या हार्मोन्सला ऍक्टिव्ह करण्याचं काम त्यामध्ये बोरॉन करत असतं। यासाठी बोरॉन फुलाच्या अवस्थेमध्ये खूप महत्वाचा त्यामध्ये याचा रोल आहे, यासाठी बोरॉन दिलं गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे जमिनीतून जे काही उपलब्ध होणारं फॉस्फरस आणि पोटॅश आहे, ह्या फॉस्फरस आणि पोटॅशला पिकापर्यंत नेऊन पिकापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील बोरॉन त्यामध्ये करत असतं। यासाठी बोरॉन वापरणं अतिशय गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, बोरॉन नेमकी केव्हा द्यायचं आहे हे पण त्यामध्ये समजून घ्या। पिकाची जी सुरुवातीची वाढीची अवस्था असते, ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये बोरॉन बिलकुल आपल्या पिकाला लागत नाही। ज्यावेळेस फुलाची अवस्था सुरू होत असते आणि पक्वतेची अवस्था असते, अशा 2 अवस्थेमध्ये बोरॉन आपल्या पिकाला देणं अतिशय गरजेचं असतं। तर लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुमच्या पिकाला कुडमुडे फुले लागायला सुरुवात होईल, तुमचं कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा त्यामध्ये वांगी असेल, त्यामध्ये मिरची असेल, टोमॅटो असेल, यांसारखी जे पिकं आहे त्यावेळेस फुलाची अवस्था चालू होत असते। त्यावेळेस जर तुम्ही बोरॉन सुरुवातीला दिलेलं असेल, फवारणीमधून द्या किंवा ड्रिपमधून द्या किंवा ड्रिंचिंग मधून द्या, अशा वेळेस जर तुम्ही बोरॉन दिलेलं असेल तर तुम्हाला पुढे जाऊन जास्तीत जास्त फुलधारणा झालेली त्यामध्ये दिसून येईल। कारण ती जी स्टेज असते त्यावेळेस आपल्या पिकामध्ये जे फ्लॉवर इन्क्रीज करणारे हार्मोन्स आहे, हे हार्मोन्स त्यामध्ये तयार वगैरे होत असतात, आणि ते जे काही तयार झालेले हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सला ऍक्टिव्ह त्यामध्ये बोरॉन करतं, आणि परिणामी जास्तीत जास्त फुलधारणा पुढे जाऊन आपल्या पिकामध्ये झालेली पाहायला मिळत असते। यासाठी जास्त फायदा पाहिजे नसेल तर ज्यावेळेस फुलाची अवस्था सुरू होत असते त्यावेळेस बोरॉन द्या, जास्त तुम्हाला फायदा झालेला दिसून येईल। तसंच शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस एक फळाची अवस्था येत असते, म्हणजे फळ पक्वतेची, तुमचं फुलाचं रूपांतर फळामध्ये झालेलं आहे, अशा वेळेस एकदा आपण बोरॉन दिलं गेलं पाहिजे। अशा 2 वेळेस जर बोरॉन दिलेलं असेल तर 100% खूप चांगले फायदे झालेले आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल। अजून एक शेतकरी मित्रांनो, एखाद्या वेळेस असं समजायचं आहे की ज्यावेळेस तुमचे फुलांची गळ होत आहे, कापूस पिकाचे पाते वगैरे गळत आहे, किंवा टोमॅटोची फुलांची गळ होते, किंवा इतर कोणते पीक असू द्या, फुलांची गळ होत असेल तर आधी समजून घ्यायचं आहे की आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता पडली आहे, आपल्याला बोरॉन त्यामध्ये दिलं गेलं पाहिजे। अशा वेळेस आपल्याला बोरॉन द्यायचं आहे। बोरॉन शेतकरी मित्रांनो देत असताना पिकाला खूप कमी प्रमाणामध्ये लागतं, जास्तही प्रमाणामध्ये लागत नाही। कोणती गोष्ट जर गरजेपेक्षा जास्त दिलेली असेल तर त्याचे दुष्परिणाम पण होतात। तसंच जर जास्त पिकाला जर तुम्ही बोरॉन दिलेलं असेल तर टॉक्झिसिटी पिकामध्ये निर्माण होऊ शकते, आणि परिणामी पिकाची वाढ त्यामध्ये मंद होऊ शकते, किंवा तुमच्या फुलधारणेची जी काही स्टेज आहे ही पण पूर्णपणे स्टॉप होऊ शकते। त्यासाठी बोरॉन पण देत असताना आपल्याला मापतच द्यायचं आहे। फवारणीमधून जर देत असाल प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, म्हणजे 15 लिटरच्या पाण्यासाठी चिलेटेड बोरॉन 30 ग्रॅम द्यायचा आहे, आणि जर तुम्ही ड्रिपने जर देणार असाल तर 1 एकरसाठी फक्त 1 किलो बोरॉन द्यायचा आहे। एक फुलाच्या अवस्थेमध्ये द्या आणि एक फळाच्या अवस्थेमध्ये द्या, असं 2 वेळेस जर तुम्ही बोरॉन दिलेलं असेल तरी सुद्धा तुमच्या पिकामध्ये खूप चांगले फायदे झालेले त्यामध्ये दिसून येईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, इथून पुढे बोरॉन वापरताना योग्य वेळी वापरा, जेणेकरून तुम्हाला योग्य आणि चांगले फायदे झालेले त्यामध्ये दिसून येतील। अशा पद्धतीने बोरॉनचा त्यामध्ये नक्की वापर करा। आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। जे तुमच्या गावातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहे शेतकऱ्यांचे, त्याच्यावरती देखील व्हिडिओ नक्की शेअर करा। बाकीच्या शेतकऱ्यांना हे नॉलेज नक्की मिळेल, तुमचाही फायदा होईल आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा पण फायदा होईल। पण व्हिडिओ स्टॉप करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।